नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। स्वर्गीय डॉक्टर रामेश्वर बावनकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ श्री शिव महापुराण कथा संगीत भक्तिमय ज्ञान यज्ञ सप्ताह कार्यक्रम बुधवार दिनांक 24 एप्रिल ते 1 मे 2024 पर्यंत हनुमान मंदिर गांधीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे। रोज सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत श्री गुरु भक्त परायण मोरेश्वरजी कुर्वे महाराज पारडी यांच्या वाणीतून भाविकांना सुश्राव्य कथा ऐकण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध होणार आहे। दरम्यान मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी या कथेची सांगता व ग्रंथपूजन होणार आहे। बुधवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत हवन पूजन, त्यानंतर 11 ते 2 वाजेपर्यंत दहीकाला कीर्तन व लगेच महाप्रसाद वितरण होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर तुषार बावनकर, श्रीमती संगीता बावनकर गांधीनगर यांनी दिली। श्री शिव महापुराण कथा संगीत भक्तिमय ज्ञान यज्ञ सप्ताह कार्यक्रम हनुमान मंदिर गांधीनगर इथं होणार असून अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। या ठिकाणी जे शिव महापुराण जे होत आहे, हे शिव महापुराण सहज आणि साधारण नाही आहे। याचा लाभ त्याची गिनती करू शकत नाही, इतकं मोठा लाभ आहे। आणि हे काही पुराण आजचं नाही आहे, आधुनिक सनातन धर्माचं आहे। जेव्हापासून सनातन धर्माचा निर्मिती झाली, जेव्हा जगाची उत्पत्ती झाली तेव्हा शिवाची उत्पत्ती झाली, आणि जेव्हा शिवाची उत्पत्ती झाली तेव्हा जीवाची उत्पत्ती झाली। आणि जोपर्यंत जीवाची आणि शिवाची एकीकरण होणार नाही तोपर्यंत जीवाचं कल्याण होणार नाही। आणि त्याचकरिता शिवपुराण आहे, त्याचकरिता शिवपुराण आहे, जगाचं कल्याणासाठी आहे। आणि त्याचं साक्षात भगवंत तर येऊ शकत नाही जीवाचा कल्याणासाठी, म्हणून मात्र जगाचा कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी, परोपकाराकरिता देहाला कष्ट देणे हाच एक जीवाचा धर्म आहे। अन्यथा काही जीवाचा धर्म या ठिकाणात तळावर जन्माला आले, या जन्माचा काय उपयोग काय होणार? याचा उपयोग व्हायला पाहिजे, जीवाचं कल्याण व्हायला पाहिजे। आणि त्या कल्याणासाठीच मात्र कथा, कीर्तन, प्रवचन, सत्संग, भजन हे सगळ्या ठिकाणी। आणि आजचा युग आहे की सगळ्या चॅनलवर येते। आजचा युग असं झालेलं आहे की इजी युग झालेलं आहे खूप, आणि तरी सुद्धा लोकांना मात्र ते कळत नाही। आणि न कळता आज या गांधीनगरामध्ये आणि या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्या जीवांचं सौभाग्य आहे की आज या बावनकर परिवारामध्ये डॉक्टर साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने का होईना एक निमित्त असते व भगवंताला येण्याकरिता कोणत्याही कारणाला निमित्त असते। आणि त्या निमित्ताशिवाय जगाचा कल्याण होणार नाही। कल्याण करण्याकरिता निमित्त लागते, निमित्त असलाच पाहिजे। आणि बगैर निमित्ताने मात्र काहीच होत नाही। हा एक निमित्त मात्र आहे, आणि निमित्तही करण्यासाठी त्या निमित्ताचं मात्र पुण्य असायला पाहिजे। जो निमित्त आहे पण त्या निमित्ताचं सुद्धा पुण्य असायला पाहिजे ना, तरच त्या जगाचं कल्याण होऊ शकतोय, नाहीतर काही कल्याण होऊ शकणार नाही। आणि शिवपुराण हे महान आहे आणि सर्वप्रथम ग्रंथ आहे, आणि हे साक्षात शिवाच्या मुखाची वाणी आहे। आणि ते शिवाच्या मुखोद्गत वाणी आहे। माता पार्वतीला जे उपकरण केलं, ज्या माता पार्वतीला उपदेश केलं, तेच उपदेश मात्र शिवपुराणात आहे। आणि त्या उपदेशाच्या शिवाय जगामध्ये जीवाचं कल्याण होऊ शकणार नाही। त्याकरिता जगामध्ये हर एक ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून मात्र हा जीवाचा कल्याणाचा एक सोपा आणि साधा आणि सुलभ मार्ग आहे। इथे महाशिवपुराण ही कथा आजपासून सुरुवात होत आहे, तरी आपल्या आसपासच्या भगिनींनी, बंधूंनी, सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा हीच अपेक्षा करते। नमस्कार, ओम नमः शिवाय। मी मोनाली निलेश नरड, डॉक्टर रामेश्वर बावनकर यांची मोठी पुत्री। माझ्या पप्पांच्या स्मृतिप्रित्यर्थ गांधीनगर येथे 24 एप्रिल 2024 ते 1 मे 2024 पर्यंत
शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे हनुमान मंदिर येथे. सर्वांनी या कथेचा आनंद घ्यावा व याचा उपभोग करून घ्यावा ही सर्वांना विनंती. आज अभी महाराज ने बताया शिव पुराण किस लिए होता है. ये भगवान का अलौकिक संबंध रहता है. जिनके साथ भगवान हमेशा रहते हैं वही इनका सब कुछ कर सकते हैं. शिव पुराण बहुत बड़ा कल्याणकारी है और अभी हो भी रहा है. मैं अपने पति के शांति के लिए शिवपुराण कर रही हूँ. मुझे बहुत आनंद है. बड़ी बेटी हुई थी, शिवपुराण हो रहा है पापा के स्मृति के लिए. तो हम लोग का बहुत बहुत बड़ा भाग्य रहा होगा कि ये आज हम दिन देख पा रहे. और बस भगवान की कृपा, इतना ही बोलना चाहिए. मंत्र मूलम गुवाक्य मोक्ष मूलम गुरुवा. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे मंगल, शिव म्हणजे आनंद देणार, शिव म्हणजे मोक्ष देणार. कारण प्रत्येक जीवाला जर मोक्ष असं जर वाटत असेल तर संताचं वाङ्मय आहे, संताची वाणी आहे. ज्यांना वाटे मोक्ष व्हावा त्यांनी सद्गुरूची करावा, सद्गुरू वाचूनी मोक्ष न पावा हे कल्पांती ना घडू. हे गुरुची वाणी आहे. आणि म्हणून शिव म्हणजे सगळ्या जगताचे गुरु आहे. आणि म्हणून त्या गुरुला नमन करून आज आपण 7 दिवस आमचे हरिभक्तपरायण कुर्वे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून या इथल्या सगळ्या नगराचं परमभाग्य आहे. तर अशी हरिभक्तपरायण आमचे कुर्वे महाराज या बोलायला लागले. आणि म्हणून मी काय सांगणार, माझ्यापेक्षा आमचे ते गुरु आहेत. आणि गुरु असल्या कारणाने गुरुच्या समोर जास्त बोलणं हे उचित नाही. पुढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.